जलजीवन मिशनची कामं ठेकेदार पूर्ण करतील का? असा प्रश्न आता पालघर जिल्ह्यात विचारला जातोय. खरं तर डीपीसी मध्ये भ्रष्टाचाराचा मुद्दा गाजल्यानंतर आणि आमदारांनीच भ्रष्टाचाराला वाचा फोडल्यानंतर जलजीवन मिशनकडे आता सगळ्यांचं लक्ष वेधलं गेलेलं आहे. आणि म्हणूनच ठेकेदार ही कामं पूर्ण करतील का असा प्रश्न विचारला जातोय. मात्र जिल्हा परिषदेचे सीओ भानुदास पालवे हे ठेकेदारांकडनं काम पूर्ण करून घेऊ शकत नाहीत. त्याचं कारण असं आहे की ठेकेदारांनी मोजून टक्केवारी दिलेली आहे. त्याच्यामुळं ठेकेदारांनी सीओंचं पाणीही जोखलंय, पात्रताही ओळखले, टक्केवारीही मोजून दिले. त्यामुळं कुठलाही ठेकेदार त्यांना पर्यायाने अधिकाऱ्यांना जुमानत नाही. आता ठेकेदारांवर प्रशासनाचा बिलकुल अंकुश राहिलेला नाही आणि म्हणूनच जलजीवन मिशनची जी काही कामं आहेत ती पूर्ण होतील का असा प्रश्न पडतोय. ही योजना जर पूर्ण करायची असेल तर ठेकेदारांकडनं सुमारे 30% पर्यंत रकमा वसूल केल्या गेल्या, म्हणजे खालपासून तो वरपर्यंत त्या पहिल्या ठेकेदारांना परत कराव्या लागतील आणि त्या रकमेमधून ही कामं पूर्ण करून घ्यावी लागतील. कारण कुठलाही ठेकेदार स्वतःच्या खिशातील पैसे टाकून योजना पूर्ण करणार नाहीत. अधिकाऱ्यांच्या टक्केवारीमुळे ही सगळी जी योजना आहे ही योजना बारगळली आहे. या योजनेचे 3 तेरा वाजलेले आहेत. पालघर जिल्ह्याचा जो काही विषय आहे तो आता डीपीसीच्या माध्यमातून चौहाट्यावर आलेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील ही महत्वाकांक्षी योजना आहे आणि पालघर जिल्ह्यामध्ये ती पूर्ण होते की नाही हीच मोठी शंका आहे. आता ठेकेदारांकडून जर कामं पूर्ण करून घ्यायची असतील, एक तर त्यांच्यावर कारवाईची कुऱ्हाड चालवावी लागेल, त्यांना ब्लॅकलिस्ट करावं लागेल, त्यांच्याकडून कामं काढून घ्यावी लागतील, दुसऱ्या एजन्सीला द्यावे लागतील. तसं काही होणार नाहीये. ही हिंमत जिल्हा परिषद दाखवणार नाहीये. कारण हमाम में सब नंगे. जर एखाद्या ठेकेदाराने तोंड उघडलं तर कोणी किती किती पैसे घेतले हे सगळंच बाहेर येईल. खरं तर आता पालकमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिलेत. चौकशी समिती नेमली जाईल असंही सांगितलं जात आहे. खरोखरच चौकशी समिती नेमली आणि प्रामाणिकपणे आणि पारदर्शकपणे चौकशी झाली तर जिल्हा परिषदेमध्ये मोठा भूकंप घडेल, मोठा भ्रष्टाचार बाहेर येईल आणि त्यामध्ये अधिकारी, पदाधिकारी आणि कर्मचारी हे अक्षरशः तुरुंगात जातील. कारण शासनाच्या पैशाची ही लुटमार आहे. त्यातल्या त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील ही योजना आहे. त्यांनी सांगूनही, त्यांनी घोषित करूनही 2023 ला ती पूर्ण झाली नाही, ती 24 ला पूर्ण झालेली नाहीये. 25 लाही ती पूर्ण होईल का ही मोठी शंका आहे. आणि म्हणूनच या योजनेची प्रामाणिकपणे चौकशी व्हावी अशी मागणी आमदारांनी केलेली आहे. तर तो स्टंट नसेल, ती मागणी खरी असेल आणि खरोखर जर चौकशी होणार असेल तर मात्र जिल्हा परिषदेमध्ये मोठा भूकंप घडेल आणि एक मोठा भ्रष्टाचार हा बाहेर येईल.